नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. घोरपडेने आता मोठा डाव आखलेला असतो आणि इंद्रायणीच्या ऑफिसमध्ये एंट्री मिळवलेली असते. पण इकडे मंजिरी मात्र मोठ्या संकटात अडकलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे सचिती इंटरनेट या ऑफिसमध्ये आता मंजिरी आणि शशिकला नोकरी पाहण्यासाठी आलेले असतात. पण आता त्या मॅडम म्हणू लागतात, सॉरी, मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत, त्यामुळे प्लीज तुम्ही इकडनं जा. आता शशिकला मात्र भडकते आणि लगेच त्या मॅडमला म्हणू लागते, ओ असं कसं तुम्ही माझ्या मुलीला नोकरी नाही देऊ शकत? सांगते ना ती. अहो, एवढ्या वर्ष तिने एकटीने स्वतः आमचं घरचं दुकान सांभाळलंय. एवढा मोठा एक्सपिरियन्स कमी आहे का? कशाला हवं आहे तुम्हाला सर्टिफिकेट? हे बघा, मी अजूनही सांगते, तुम्ही खूप मोठी संधी गमावताय. तुम्ही माझ्या मुलीला काम द्या. बघा, तुमचं खूप भलं होईल. अशी चूक करू नका. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं जाऊ दे ना. नाही आहे ना त्यांच्याकडे जागा. मग कशाला तू बडबड करते? जाऊ दे. त्यावर शशिकला म्हणू लागते, करणार. मी बडबड करणार मंजिरी, कारण तुझ्यात ते टॅलेंट आहे हे त्यांना दिसत नाहीये. एकटी पोरगी आजपर्यंत एवढं सगळं करत आली आणि हे काय तर म्हणे ट्रेनिंगचं सर्टिफिकेट हवंय. चुकताय तुम्ही, चूक करताय मोठी. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, हे बघा मावशी, हो आम्हाला ऑफिसमध्ये जे सांगण्यात येतं तसेच नियम आम्हाला फॉलो करावे लागतात. आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला काम देऊ शकत नाही आणि मी जर होकार दिला आणि तुम्हाला आतमध्ये पाठवलं तर माझी नोकरी जाऊ शकते. हे बघा, त्यामुळे मी तुम्हाला नाही आतमध्ये पाठवू शकत, जा तुम्ही. त्यावर शशिकला म्हणू लागते, जाऊ दे, तुझी नोकरी जायलाच पाहिजे. हे असले फंटूस कामं करणं ना बंद कर. नोकरीवरनं काढून टाक, असंच सांगते तुझ्या बॉसला. त्यावर मंजिरी लागते, काकू काकू अगं शांत हो. त्यांच्यावरती कशाला चिडते? अगं त्यांच्या हातात काही नसतं गं. जागा नसेल तर त्या कुठनं घेणार नोकरीला? चल बरं इकडनं चल. सॉरी या मॅडम, सॉरी प्लीज. मी काकूच्या वतीने माफी मागते. तेव्हा शशिकला मागते, सॉरी? सॉरी तू कशाला म्हणते मंजिरी? तिने सॉरी म्हणायला पाहिजे. तिची चूक आहे. मंजिरी, हे बघ, तू सॉरी म्हणू नको. आणि नाव काय दिलंय ऑफिसला? सचिती इंटरनेट. अरे बापरे, एक सुद्धा सच नाहीये, सगळे खोटारडे इकडे. असे आता बडबड करत मंजिरीने काकूला कसं तरी ऑफिसमधनं बाहेर काढलेलं असतं. तेव्हा लगेच बाहेर येताच काकू म्हणू लागते, मंजिरी, तुम्हाला बोलू द्यायला पाहिजे होतं. तुम्हाला का ओढत घेऊन आली? जे काही खरंय ते त्यांना कळायला हवं ना. काय तर म्हणे सर्टिफिकेट पाहिजे. कशाला हवंय सर्टिफिकेट? तेव्हा मंजिरी लागते, काकू काकू अगं तुझं म्हणणं बरोबर आहे गं, पण असं बोलून आणि आरडाओरडा करून नाही चालत गं काकू. आपण नोकरी शोधायला आलोय ना. जर तू अशी बडबड करत राहिली ना तर तुझ्यामुळे मला नोकरी मिळणार नाही. तेव्हा शशिकला मला लागते, काय माझ्यामुळे? अगं मी तुझ्या भल्याचंच बोलत होते ना. अगं तुला नोकरी मिळावं म्हणून सांगत होते. माझ्यामुळे कशी भेटणार नाही? त्यावर मंजिरी लागते, काकू आपण नवीन शहरात आहे. उगाच बाहेरची लोक आपली बडबड कशाला ऐकून घेतील? आणि आपल्याला नोकरीची गरज आहे की नाही? त्यामुळे काकू प्लीज, मी आता मोठी झाले ना. तुला माझी आपुलकी काळजी वाटते, मला समजून घेता येते गं. पण बाकीचे लोक नाही समजून घेणार. त्यामुळे प्लीज काकू, मी मोठी झाले ना, मला माझा निर्णय घेऊ दे. मी एकटी जाते आणि नोकरी शोधते. प्लीज तू घरी जा आणि आराम कर. तेव्हा शशिकला म्हणत, ते जमणार नाही. मी तुझं काही ऐकणार नाही आणि कुठेही जाणार नाही. कळतंय तुला? त्यावर लगेच आता मंजिरी लागते, बरोबर ठीक आहे, तुला नाही जायचंय ना घरी, नको जाऊ. मी पण तुझ्याशी बोलणार नाही आणि मीही इकडनं कुठे हलणार नाही. तेव्हा लगेच शशिकला लागते, सॉरी, चुकलं माझं. पण अशी चिडचिड करू नको आणि माझ्याशी अबोला धरू नको गं. मला करमत नाही तू रुसल्यानंतर. मी जाते घरी. पण हां, लवकरात लवकर वेळेवरती घरी ये. नवीन शहर आहे, पुढं उगाच भटकू नको, चुकशील. असे म्हणत शशिकला तिकडनं निघून जाते. मंजिरी मात्र गालातल्या गालात हसत आपल्या काकूकडे बघते आणि तिकडनं नोकरी शोधण्यासाठी निघालेली असते. तर इकडे आता घोरपडेने बरोबर इंद्रायणीचा ड्रायव्हर पकडलेला असतो. इंद्रायणीचा ड्रायव्हर आता एका चहाच्या टपरीवरती चहा पित असतो. समोरच्या लोकांना आता इंद्रायणीबद्दल माहिती सांगत असतो. आमच्या मॅडम साध्यासुद्धा नाही आहेत. अरे खूप भयानक मॅडम आहेत त्या, पण तशाच खूप चांगल्या पण या. माझ्यासाठी खूप काय काय करत असतात. मी त्यांचा शब्द कधी खाली पडू देत नाही. 2-3 वर्ष झाले मी त्यांच्यासोबत आहे. सतत त्या म्हणतील तसंच करतो. म्हणून मॅडमवरचा विश्वास मी मिळवला आहे. मॅडमचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. मी म्हणेल तसं त्या करतात. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, चला आता या ड्रायव्हरला मला हाताशी धरावं लागेल आणि त्या इंद्रायणीपर्यंत पोचावं लागेल. त्याच वेळेस आता घोरपडे त्या टपरीवरती येतो. घोरपडेने आता इथे वेषांतर केलेलं असतं. आपली मिशी सगळं काही काढून टाकलेलं असतं आणि आता डोक्यावरती असा पांढरा केसांचा टोप लावलेलं असतो.
तेव्हा लगेच आता घोरपडे मला लागतो, दादा मला एक कप चहा द्या. त्याच वेळेस आता घोरपडे लगेच इथे त्या ड्रायव्हरकडे बघतो आणि मला लागतो, अहो दादा तुम्ही खरंच खूप महान आहात, तुम्हाला एवढे चांगले मालक भेटले. आजकालच्या जगात एवढं चांगलं कोण असतं. तेव्हा लगेच आता तो ड्रायव्हर मला लागतो, मालक नाही आमच्या मॅडम, मॅडम म्हण एक नंबर भारी, इंद्रायणी म्हणतात त्यांना. त्यावर लगेच आता घोरपडून लागतो, हो का, मलाही कामाची खूप गरज होती हो. खरंच तुमच्यासारखे भले माणसं भेटले ना तर बरं वाटतं. प्लीज दादा मला काही काम मिळेल तर बघताल का तुमच्या मॅडमकडे. त्यावर तो ड्रायव्हर म्हणू लागतो, नक्कीच आजवर मी खूप कामाला माणसं लावली तिकडे, त्यामुळे तुलाही बघेल. पण तू काय काम करशील सांग बरं. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मी ड्रायव्हिंग करू शकतो, मला उत्तम गाडी चालवता येते. आणि तुम्ही कुठल्या गावचे म्हणायचे. त्यावर लगेच आता ड्रायव्हर त्याच्या गावाचं नाव सांगतो. आता घोरपडे बरोबर त्याला घोळात घेतो, अरे बापरे आम्ही दोघे बी एका गावचे झालो की. आता मात्र दोघांच्या गप्पा रंगलेले असतात. त्यावर घोरपडू लागतो, प्लीज मला काम बघाल तुमच्या मॅडमकडे, पण त्या देतील का मला काम. त्यावर लगेच आता धनाजी म्हणू लागतो, म्हणजे तो ड्रायव्हर त्याचं नाव धनाजी असतं. तो आता घोरपडे म्हणू लागतो, नक्कीच मी मॅडमला म्हणेल आणि तुला काम बघेल, काळजी करू नको, मी खूप लोकांना कामाला लावले. त्यावर जय म्हणू लागतो, वाह खरंच तुम्ही खूप भले आहात हा. खरंच तुम्हाला भेटून बरं वाटलं. पण तुमच्या मॅडम नेमकं काय काम करतात, पोलीस आहेत का त्या. त्यावर तो धनाजी म्हणू लागतो, पोलीस नाही आहे बाबा, पोलिसांच्या वरच्या ऑफिसर आहे त्या, खूप सिक्रेट कामं असतात त्यांची आणि मी सतत त्यांच्या सोबत असतो. बरं चल आता माझी वेळ झाली, जर काही काम कळलं तर तुला मी कळवेन, असे म्हणत धनाजी तिकडनं निघून जातो. तर इकडे आता मंजिरी मात्र विचार करत चाललेली असते, कुठेच काम मिळत नाहीये, काय करू, कशी नोकरी मिळू, याचा विचार चालू असतानाच समोर आता पेपरवाला माणूस तिला दिसू लागतो. तो पेपर विकत असतो. तेव्हा मंजिरी लागते, अरे बापरे मी तर अशी कशी विसरले, पेपरमध्ये कामाच्या जाहिराती असतात आणि मला तिकडे नक्कीच नोकरी मिळू शकते, मी बघते हा. असे म्हणत मंजिरी पटकन त्या काकांजवळ, ते काका मला एक पेपर हवाय द्याल प्लीज. तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतो, हो हो 5 रुपये द्या. आता मंजिरी आपल्या पर्समधनं 5 रुपये काढते आणि त्या काकांना देते आणि तो पेपर आता मंजिरी वाचू लागते. तर त्यात आता कामासाठी काही ॲड्स असतात. आता मंजिरी लगेच आपली फाईल वगैरे घेऊन त्या ठिकाणी पोचलेली असते. तर इकडे राया मात्र आता आपल्या आई वडिलांची आणि बहिणीची हस्ती घेऊन आता त्याकडे एकटक बघत असतो. आता रायाला मात्र त्यावेळेचे सगळे काही क्षण आठवू लागतात, कसं त्याच्या आईला, वडिलांना आणि बहिणीला त्या लोकांनी चिरडून मारलेलं असतं. राया रडतच म्हणू लागतो, माफ करा आई, बाबा आणि माझी ताई, मला माफ करा. आज तुम्ही मला सोडून गेला ते फक्त माझ्यामुळे, मी तुम्हाला नाही वाचू शकलो. आज तुम्हाला माझ्यापासून दूर व्हावं लागलं, याला कारणीभूत फक्त मीच आहे. काय करू मी, चुकलोय मी. असे म्हणत राया लगेच आता ते थडगे असे आपल्या मिठीत घेतो आणि रडू लागतो. त्याच वेळेस आता लगेच तो डोळे पुसतच म्हणू लागतो, आई बाबा मला माफ करा, माझी रक्ताची माणसं तर माझ्यापासून दूर गेलीच आहे, पण मी जी माणसं नाती तयार केली होती त्यांच्यापासूनही मला तोडलं जाते. माझ्या मनात जे काही दुःख आहे ते धड मला कुणाला सांगता येत नाही आणि दाखवता येत नाही, असं झालंय. मला माझ्या मिसफायरपासनं, माझ्या कुटुंबापासनं दूर ठेवलं जातंय, मी काय करू. असे म्हणत राया मात्र आता रडत असतो आणि त्या हस्त्यांकडे बघत असतो. तर इकडे इंद्रायणीचा ड्रायव्हर आता बाहेर मार्केटमध्ये आलेला असतो. त्याच्या बायकोने त्याला माठ आणायला सांगितलेलं असतो. तेव्हा तो बडबड करत चाललेला असतो, माझी बायको मला समजते काय, मी इंद्रायणी मॅडमचा ड्रायव्हर आहे आणि ती मला असली कुठलीही कामं सांगते, काय तर म्हणे गरमी झाली माठ घेऊन या, अशी कुठली कामं मी का करू, अशी बडबड त्याची चालू असते. त्याच वेळेस घोरपडे मात्र त्याचा पाठलाग करत त्याच्या पाठीमागेच असतो. आता लगेच घोरपडे एका त्याच्या मित्राला खुणावतो, म्हणजे त्याचे जे हाताखालीचे कामवाले असतात ना त्यांना खुणावतो आणि लगेच तिकडनं एक बाईक येते. आता मात्र ती बाईक येता क्षणी लगेच धनाजीच्या पायावरनंच जाते. आता मात्र धनाजीच्या पायाला खूपच मार लागलेला असतो. त्याच वेळेस आजूबाजूचे लोक जमा होतात. तेव्हा लगेच घोरपडे धावतच येतो, काय झालं दादा, तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही बरे आहात ना, असे म्हणत त्याला उठू लागतो. आजूबाजूला कोणाकडे पाणी मिळतं का पाणी बघतो आणि पटकन धनाजीला पाणी पाजतो, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा धनाजी म्हणू लागतो, बघ रे मित्रा, अरे तुझी आणि माझी आत्ता ओळख झाली कुठे, नाही तर तू माझ्या मदतीला धावून आला, पण बाकीची लोक कशी असतात ना, अरे माझ्या पायावरनं चाक घातलं गाडीचं, अशी कुठे बाईक चालवतात का, त्याला सोडणार नाही मी.
त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, दादा आपण बघूया त्या बाईकवाल्याकडे नंतर बघूया, पण आधी तुमच्या तब्येतीकडे बघावं लागेल, तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागेल की नाही, चला बरं पटकन मी नेतो तुम्हाला. आता धनाजीला चालताही येत नसतो, तो लंगडत लंगडत आता घोरपडे संग निघालेला असतो. त्याच वेळेस तो घोरपडेला म्हणू लागतो, खरंच तुमचे खूप उपकार झाले, जराशी मैत्री झाली कुठे, नाहीतर तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात, तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं. आता मात्र दोघांची घट्ट मैत्री झालेली असते. तर इकडे मंजिरी पेपरमध्ये जो ॲड्रेस असतो त्या ऑफिसमध्ये पोचली असते. आता काउंटरवरती तिथे मॅडम असतात, त्यांना मंजिरी आपली फाईल दाखवते, प्लीज मला काही काम मिळत असेल तर बघा ना, मला नोकरीची गरज आहे. त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, नाही आमच्याकडे जागा फुल झाल्यात, त्यामुळे सध्या तरी काही काम नाही, तुम्हाला नोकरी नाही मिळू शकत. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, असं नका करू प्लीज, मला पगार थोडा कमी दिला तरी चालेल, मी या शहरात नवीन आहे हो, मला कामाची गरज आहे प्लीज. त्याच वेळेस त्या मॅडमला सांगितलेलं कळत नाही आहे का तुम्हाला, नाही मिळू शकत म्हटल्यानंतर नाही मिळू शकत. तेवढ्यात आता लगेच त्या ऑफिसचा जो बॉस असतो ना, तो आपल्या केबिनमधनं आता डोकावून मंजिरीकडे बघू लागतो. आता मात्र त्या बॉसची नजर जरा विचित्रच असते, त्याचं वागणं बोलणंही विचित्रच असतं, त्याची आता ही वाईट नजर मंजिरीवरती पडलेली असते. त्याच वेळेस आता तो डोकावून मंजिरीकडे बघू लागतो, अरे बापरे, हे फुलपाखरू आपल्या ऑफिसमध्ये आलं काय, असे म्हणत तो धावतच आता बाहेर येतो. मंजिरी आपली फाईल घेऊन निघालेली असतानाच तो लगेच आता त्या स्टाफला म्हणू लागतो, काय आरडाओरडा चालू आहे, एक मिनिट थांबा, कोण आहात तुम्ही. त्यावर लगेच आता मंजिरी पाठीमागे वळून बघते. तेव्हा आता त्या मॅडम म्हणू लागतात, सर अहो मी यांना सांगत होते नोकरीसाठी जागा नाही आहे शिल्लक, आपल्याकडे जागा भरल्यात ना, आणि त्या नोकरी मागत होत्या. तेव्हा लगेच आता ते बॉस म्हणू लागतात, अरे मग भेटेल की नोकरी, आपल्याकडे खास माणसासाठी स्पेशल जागा असते, तुला माहिती आहे ना. आता मात्र तो बॉस एक नंबरचा भामटाड आणि नीच असतो, तो आता मंजिरीकडे वाईट नजरेने बघू लागतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, सर म्हणजे मला काम मिळू शकतं का, मला खरंच खूप गरज आहे हो. तेव्हा ते बॉस म्हणू लागतात, मिळेल नक्कीच मिळेल, तुम्ही या आतमध्ये केबिनमध्ये तर या. आता लगेच मंजिरी केबिनमध्ये येते. आता तो बॉस मंजिरीचे रिझल्ट बघू लागतो. लगेच आता तो मंजिरीकडे एकटक बघत असतो. तेव्हा मंजिरी लागते, मिळेल ना मला काम, सर मी या शहरात नवीन आहे हो, काही ओळख पाळख नाही, मला कामाची गरज आहे. त्यावर लगेच आता तो बॉस म्हणू लागतो, मिळेल, तुमचं हे जे काही मी बायोडाटा बघितला आहे ना, तो मला खूप आवडला आहे, खरंच एक नंबर भारी, काय मार्क्स काय तुमचे, एक नंबर हा, आणि तुम्ही तर गणितात काय हुशार आहात, गणिताला किती मार्क पडले, मला असेच लोक आवडतात जे हिशोबाला क्लिअर असतात, मला जे हवं तो मी रिझल्ट त्यांच्याकडनं मिळवतोच. तेव्हा म्हणजे लागते, चालेल मी काम शिकून घेईल आणि तुम्हाला हवं तसं काम नक्की करेल. त्यावर लगेच तो बॉस म्हणू लागतो, करावंच लागेल, मला हवं तसं काम तुम्हाला करावंच लागेल, कारण मला रिझल्ट महत्त्वाचा आहे ना. त्यावर मंजूर लागते, चालेल मग मी नोकरी पक्की समजू ना. त्यावर लगेच आता ते सर म्हणू लागतात, हो म्हणजे पक्कीच समजा, पण इथे वेळेकाळेला काही भान नसतं, म्हणजे जसं काम तशी वेळ, तुम्हाला रात्री अपरात्रीसुद्धा यावं लागेल, कधी कधी बाहेर पण जावं लागेल, जेव्हा काम संपेल तेव्हाच घरी निघावं लागेल, मग रात्रही होऊ शकते हा. त्यावर मंजूर लागते, चालेल मला नोकरीची गरज आहे, रात्री मी घरी जाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही, मी थांबेल, तुम्ही म्हणाल ना तोपर्यंत मी कामाला थांबेल. असे म्हणत आता मंजिरी लगेच आपली फाईल घेते. त्याच वेळेस लगेच आता ते सर म्हणू लागतात, मग चालेल तुम्हाला तुमची नोकरी मिळाली, उद्यापासून तुम्ही जॉईन करा. तेव्हा मंजिरी लागते, चालेल चालेल. आता मंजिरी आनंदाच्या भरात घरी निघालेली असते. त्याच वेळेस आता लगेच तो बॉस मंजिरीकडे एकटक आता बघू लागतो. तर इकडे धनाजी म्हणजे इंद्रायणीचा ड्रायव्हर आता इंद्रायणीच्या ऑफिसमध्ये घोरपडेला घेऊन आलेला असतो. त्याला चालता येत नसतं, तो लंगडत लंगडत ऑफिसपर्यंत येतो. तेव्हा लगेच आता ऑफिसच्या दरवाज्यात येताच घोरपडे तर बघतो. त्याच वेळेस धनाजी म्हणू लागतो, काय झालं मित्रा, चल की आतमध्ये. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, नको तुझे बॉस ओरडतील ना. त्यावर धनाजी म्हणू लागतो, बॉस नाही मॅडम आहेत आमच्या, चल इंद्रायणी मॅडमचं ऑफिस आहे, चल आतमध्ये नाही बोलणार, अरे खूप मन मिळावे, दुसऱ्यांना समजून घेतात त्या. आता लगेच घोरपडे आणि धनाजी आतमध्ये येतात. त्याच वेळेस इंद्रायणी येते, एक मिनिट कोण आहात तुम्ही, आणि धनाजी काय झाले तुझ्या पायाला, तुला चालता का येत नाही, तू का लंगडतोय. तेव्हा धनाजी म्हणू लागतो, मॅडम अहो एक बाईक आली आणि पायावरनं सरळ गेली, मला चालता येत नाही हो. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, अरे धनाजी मग हॉस्पिटलला जायचं, तू इकडे कशाला आलाय. त्यावर धनाजी म्हणू लागतो, मॅडम
तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये आणि तुमच्या कामाला वेळ असते ना, म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. थोडे दिवस मला बरं वाटेपर्यंत हा माझा मित्र आहे, माझ्या गावचाच आहे. याला चांगली ड्रायव्हिंग येते, उत्तम ड्रायव्हिंग येतो. त्यामुळे प्लीज माझ्या जागेवरती त्याला ड्रायव्हर म्हणून कामाला घ्याल का? तुम्ही म्हणाल तसं काम करेल. आता लगेच इंद्रायणी घोरपडेकडे बघू लागते. त्याच वेळेस आता घोरपडे मात्र नजर जरा बाजूला फिरवतो. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, हा तुझ्या ओळखीचा आहे? तेव्हा धनाजी म्हणू लागतो, हो, आम्ही एकाच गावचे आहोत. खूप चांगला माणूस आहे हा. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, याला आपल्या कामाचे रूल्स समजाव आणि तुला बरे होईपर्यंतच ठेवूया याला. तेव्हा लगेच आता घोरपडे मनोमनी खुश होतो. त्याच वेळेस इंद्रायणी तिकडनं निघून जाते. तेव्हा धनाजी म्हणू लागतो, हे बघ मित्रा, तुला मी कामाला लावलंय, पण मॅडम वेळेच्या खूप पक्क्या असतात. त्यांना सगळी कामं वेळेवरतीच लागतात. जेव्हा तुला आवाज देतील तेव्हा तुला हजर व्हावं लागेल. त्यांना स्वच्छता फार आवडते, कामात कुठलाही चुकारपणा आवडत नाही. मग बघ, तुला ते पटतंय ना? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, चालेल, मी सगळं काही मॅडमच्या प्रमाणेच करेल. चालेल असे म्हणत घोरपडेची नोकरी पक्की झालेली असते. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. शशिकलाच्या अप्पू शेठ बरोबर गप्पा चालू असतात. त्याच वेळेस आता मंजिरी येते, काकू काकू मला नोकरी मिळाली. तेव्हा लगेच आता अप्पू शेठ म्हणू लागतो, मिळणारच, तुम्ही आमच्या बाप्पाच्या चाळीत आलात ना, बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करणार. त्यामुळे आता ताई, बाप्पाला नमस्कार कर. मंजिरी आता हात जोडून बाप्पाला नमस्कार करू लागते. त्याच वेळेस अप्पू म्हणू लागतो, बघ बघ काकू, किती वेळ नमस्कार करते. देवाकडे बहुतेक आशीर्वादांची कंपनीच मागते. आता शशिकला म्हणू लागते, मिळू दे, तिला जे हवंय ते सगळं मिळू दे बाप्पाला म्हणावं. तेवढ्यात घोरपडे येतो, शशिकला, मंजिरी, मलाही नोकरी मिळाली. आता मात्र लगेच घोरपडेकडे या दोघेही बघू लागतात. आता घोरपडेने आपली मिशी काढून टाकलेली असते. त्याच वेळेस शशिकला हसतच म्हणू लागते, घोरपडे, कुठे तुझं सलूनमध्ये नोकरी मिळाली की काय? अरे बाबा, सगळंच काढून मोकळा झाला, चुकून उडाली की काय मिशी? त्याच वेळेस सगळेजण हसू लागतात. तेव्हा लगेच घोरपडे लागते, गप्प बसा, सलूनमध्ये नाही, इंद्रायणीच्या हाताखाली नोकरी मिळाली, इंद्रायणीचा ड्रायव्हर म्हणून. आता मात्र मंजिरी आणि शशिकला लगेच घोरपडेकडे बघू लागतात. तेव्हा लगेच शशिकला घोरपडेचा हात हातात घेते, कॉंग्रॅच्युलेशन, इंद्रायणीच्या हाताखाली. तेव्हा लगेच आता जय लागतो, हो, आता कुठे आपल्याला इंद्रायणीबद्दल सगळी माहिती कळेल, रायाबद्दलही समजेल. त्याच वेळेस मंजिरी लागते, बरं झालं घोरपडे, तुलाही नोकरी मिळाली आणि मलाही मिळाली, बरं झालं, बाप्पाने आपलं लवकरात लवकर काम पूर्ण केलं. त्याच वेळेस आता लगेच शशिकला लागते, पण घोरपडे, आज मिशी काढली, उद्या केस वगैरे काढणार नाही ना? नीट रे बाबा, कसा दिसतोय? त्याच वेळेस आता लगेच मंजिरी लागते, काकू नको चिडू ग त्याला. त्याच वेळेस शशिकला लागते, बरोबर, चला, आज दोघांनाही नोकऱ्या मिळाल्यात, आपण पार्टी केलीच पाहिजे. अप्पू जोरात ओढतो, पार्टी तो बनतीये. त्याच वेळेस शशिकला लागते, हळूच, पार्टी आपली छोटी आहे ना, एवढ्या मोठ्याने ओरडून नाही जमणार. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, पार्टी कशी असू द्या, पण त्या पार्टीत अप्पू पाहिजेच. तेव्हा मंजिरी लागते, नक्कीच, चला पटकन. आता सगळेजण रूममध्ये जातात. तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी राया मात्र आता तयार होऊन सेंटरवरती पोचलेलो असतो. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट येतो, विशाल विशाल सर, चला पटकन. अहो, सगळे स्टुडंट वाट बघताय, ट्रेनिंगची वेळ झाली, चला पटकन. त्याच वेळेस विशाल म्हणू लागतो, नाही, आज ट्रेनिंग तू दे, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, ते पार पाडण्यासाठी मला निघावं लागेल. असे म्हणत विशाल निघालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच अविनाश म्हणू लागतो, थांब विशाल, कुठे जायचंय? मलाही येऊ दे, मी दुसऱ्या कोणावरती ऑफिसवरती जबाबदारी सोपवतो, आपण दोघेही जाऊया. त्याच वेळेस आता विशाल म्हणू लागतो, हो का, इंद्रायणी मॅडमची ऑर्डर आहे, मला सोडायचं नाही एकट्याला म्हणून ना? त्यावर लगेच आता अविनाश म्हणू लागतो, नाही विशाल, मॅडमची ऑर्डर आहेच, फक्त एवढीच की तुझ्या सोबत असायचे. तेव्हा लगेच विचार म्हणू लागतो, का? कारण माझी मिस फायर नाशिकमध्ये आली म्हणून ना? आता लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, काय म्हणजे मंजिरी तुला भेटली का? तुला कळलंय का ती नाशिकमध्ये? त्यावर लगेच आता विचार म्हणू लागतो, नाही, मला नाही भेटली ती, पण तुझ्या मॅडम सांगत होत्या. आता लगेच डिफिकल्ट मात्र विशालकडे बघू लागतो. तर त्यानंतर इकडे मंजिरी आता कामासाठी ऑफिसमध्ये आलेली असते. आता मात्र तिचा बॉस खिडकीतनं एकटक तिच्याकडे बघत असतो, काय मुलगी ही,
एक नंबर भारी, काय डोळे तिचे, काय ओठ आहे. आता सारखी याची वाईट नजर मंजिरीवरती असते. तो बाहेर येतो आणि मंजिरीला कामाबद्दल काही सांगत असतो. ही फाईल अशी उघडायची लॅपटॉपमध्ये, ती फाईल तशी उघडायची आणि सारखा मंजिरीला टच करण्याचा प्रयत्न करत असतो. मंजिरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. मंजिरीला जरा त्याचं वागणं विचित्र वाटतं, पण आता मंजिरीला कामाची नोकरीची गरज असते ना, त्यामुळे आता पर्याय नसतो. मंजिरी आता त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तो बॉस तिकडनं निघून जातो. मंजिरी, तुला या लॅपटॉपमधल्या फाईल्स कळल्या ग, पण माझ्या मनातली फाईल कधी ओपन करणार आहे? माझ्या मनात जे काही आहे ते मी मिळवणारच, असे म्हणत तो तिकडनं आता एकटक मंजिरीकडे बघत असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता रायाने आपल्या आई वडिलांचे आणि बहिणीचे हस्ती विसर्जन केलेले असतात. तेव्हा लगेच आता ते हस्ती पाण्यात टाकत असतानाच राया म्हणू लागतो, आई बाबा मला माफ करा. तुम्ही जिवंत असताना मी तुमची इच्छा नाही पूर्ण करू शकलो, पण मी आता तुमची इच्छा पूर्ण करणार, असे म्हणत आता रायाने पाण्यात ते अस्थि विसर्जन केलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे रात्रीची वेळ झालेली असते. तरी तो बॉस मंजिरीला घरी जाऊ देत नाही. अचानक लाईट बंद होतात. ऑफिसमध्ये कोणीच नसतं. मंजिरी आणि तो बॉस एकटाच असतो. मंजिरी मोठ्या संकटात अडकलेली असते. तेव्हा लगेच आता तो बॉस मंजिरीचा हात पकडतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. मंजिरी, आता मला जे हवंय ते तुला करावंच लागेल. तेव्हा मंजिरी लागते, दूर हो, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नको. मी फक्त माझ्या रायाची, माझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा लगेच आता तो बॉस मंजिरीला आणखीन आपल्या जवळ खेचू लागतो. मंजिरी मात्र सनासन त्याच्या कानाखाली ओढते. आता मात्र मंजिरी या संकटातनं कशी स्वतःची सुटका करणार, पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.